नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर मी आज आलो आहे श्री श्यामसुंदर बर्वे आणि सौरश्मी बर्वे हे जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्या शेतात. या शेताचं काम टेक्निकली मी पाहणार आहे आणि त्याचं हे जे इम्प्लिमेंटेशन हे दोघं विलासभाऊ कवळे आणि हेमंतभाऊ नागपुरे हे दोघंजण इथे काम पाहणार आहेत. तर फार्म आर्किटेक्ट म्हणजे काय असतं हे मी याच्यापूर्वी काही व्हिडिओ तुम्हाला सांगितलं आहे, परंतु इथे आता अगदी सुरुवातीपासून कसं करायचं असतं. तर ही जी जमीन आहे 20 एकर, ही जमीन आत्ता इथे सगळी चढ उतार होती. एक जे नदीच्या काठी असल्यामुळे यांना थोडंसं लेव्हल करणं गरजेचं होतं, म्हणून नाही तर लेव्हल आपण सहसा करत नाही कारण टॉप सॉईल डिस्टर्ब होते. पण त्यांच्यानुसार त्यांनी ते आधी माझी भेट व्हायच्या आधी केले. ठीक आहे. आता याला आपण काय करतोय तर जमीन सुधारण्यासाठी जे मुख्यतः ज्याची गरज असते आपल्याला ते म्हणजे कार्बन. तो कसा जास्त इथं टाकता येईल आपल्याला, कारण ह्या जमिनीचं ज्यावेळेस आपण हे परीक्षण करून घेतलं, इथं माती आणि पाणी दोन्हीही पिकासाठी नुकसान करणारे असल्यासारखे, ज्याला प्रॉब्लेम असल्यासारखे आहेत दोघे. कारण दोन्हीही सलाईन आहेत. यांचे पीएच जर पाहिले तर जमिनीचा पीएच पण 8च्या वर आहे आणि पाण्याचा पीएच पण आणि पाण्याची ईसी पण बऱ्यापैकी वर आहे. तर ते जाग्यावर आणण्यासाठी आता इथे जर एक्सपर्ट, ज्यांना ॲग्रिकल्चरचा एही माहीत असतो की नाही माहीत नाही, असे एक्सपर्ट खूप झालेत. हे लोक यांनी काय केलं असतं, हे काय पाहिलं नसतं, सरळ इथं आंबे लावा, चिकू लावा, पेरू लावा असं काहीतरी सांगून ते लावून टाकलं असतं. 2 वर्ष ते हिरवे राहिले असते आणि नंतर पुन्हा मग चाललं आपलं एक एक वाढणं प्रॉब्लेम. मग त्या शेतकऱ्याला आपलं बसला तेवढेच धंदे करत तो. ते वास्तविक ते सगळं वाढणार असतं निसर्गात, पण यांनाच सगळे कामाला लावल्यासारखं होते. मग आमचे दुकानं कारखाने चालतात तिकडे. ते न करता आता इथे आम्ही काय करतोय, तर इथे आम्ही काय केलं, आधी इथे तागाचं किंवा धेंच्या हे बी टाकलं पाऊस असताना मागच्या वर्षी. ते सगळं इथं गाडलं. त्याच्यानंतर याच्याकडे इथे हे 20 एकराच्या पैकी एक जवळपास 18 एकरावर हे सगळं चाललंय आपलं. तर त्याच्यात आपण 10 ट्रक जवळपास शेणखत आणलेलं होतं, अर्धवट कुजलेलंच पाहिजे होतं, ते टाकलं. आणि त्याच्यानंतर जवळपास 100 ट्रॉली आपण या 20 एकरावर, हा इकडे त्याला तणस म्हणतात, कोकणात त्याला पेंढा म्हणतात. हा जो भाताचा पेंढा आहे तुम्हाला दिसतच असेल. हे सगळं आमच्या मागे किंवा तिकडे तुम्ही बघाल तर तिकडे दाखवा तुमचा कॅमेरा, सगळं त्या भाताचा पेंढा दिसतोय ना त्याच्यात. हां, तर हा सगळा पेंढा इथे पसरलेला आहे. तर तो पेंढा, आणि आता याच्यावर काय होणार आहे की इथे आपण पूर्ण 20 एकराला मायक्रो स्प्रिंकलर लावणार आहे. यांनी काय होणार, इथे रोज पाऊस पडणार. तो पाऊस पडणं सुरू झाला की याच्या खालचं खत कुजणं चालू होईल, त्याच्यासोबत हा पेंढा पण कुजणं चालू होईल. तर ह्या दृष्टीने मग एकदा जमीन तुमची हेल्दी झाली, आई ताकदवर तर मुलगा ताकदवर, तर मग ही जमीन एकदा चांगली तुमची ताकदवर झाली, मग इथे बऱ्यापैकी पिकं तुम्हाला घेता येतात. त्यातही आपण शक्यतो सॉल्ट टॉलरंट जे पिकं आहेत तेच जास्त घेणार आहेत. आणि त्या दृष्टीने याचं नियोजन आहे. ह्याला मी फार्म आर्किटेक्ट म्हणतो. केवळ हे लावा ते लावा ह्याला फार्म आर्किटेक्ट नाही होत. नंतर त्याचे डिझाईन वगैरे वेळोवेळी मी त्या भागाचे व्हिडिओ तयार करून टाकणारच आहे तुमच्यासाठी, की इथे एक वेगळं पुन्हा प्लांटेशनची पद्धतही वेगळी करणार आहे आपण. इरिगेशन सुरू झाल्यावर, मायक्रो इरिगेशन जेव्हा सुरू होतील सगळे मायक्रो स्प्रिंकलर, त्याचाही एक वेगळा व्हिडिओ करून टाकेल. आत्तापर्यंत आम्ही काय केलं ते मी आत्ता तुम्हाला सांगितलं. आता हे दोघांना मी इथलं आपण काय चाललंय हे समजलं पाहिजे. तर आपण इथे जमिनीतला जो खेळ असतो सगळा, तो जमिनीत उपलब्ध असलेल्या जीवाणूवर अवलंबून असतो. आणि आपण ते जमीन जाळणे, इकडच्या तिकडचे आणणे, उलत खालत करणे, सूर्यप्रकाशाला तिला दाखवणे, हे करून ती सगळी जीवसृष्टी मारतो. आता तुम्ही आहात विदर्भात, आणि विदर्भातला उन्हाळा जगप्रसिद्ध आहे. काही त्या हिच्यात काहीच राहणार नाही बरं का विलासभाऊ. तर ते जे जीव आहेत त्यांना सांभाळण्याचं काम हे तणस जे तुम्ही म्हणता किंवा तिकडे पेंढा म्हणतात, ते सांभाळण्याचं काम करतात. आता याच्या खाली आपण हे टाकले, शेणखत टाकले. त्या शेणखतातल्या जीवाणूंना काम करायला अंधार पाहिजे असतो, थंडावा पाहिजे असतो. ते दोन्ही कामं या तणसाने होणार आहे. आणि मी आधीच सांगितलं की ह्या तणसाचा CN रेशो खूप जास्त असतो, तांत्रिक भाषेत त्याला म्हणतात. म्हणजे कार्बनचं प्रमाण या तणसामध्ये खूप जास्त असतो. तर ते आपोआप ह्याचं ज्यावेळेस खतामध्ये रूपांतर होईल ते आपोआप जास्त वाढेल. म्हणजे तापमानही सांभाळलं जाईल
आणि तुमच्या जमिनीतल्या जीवाणूंना जे खाद्य पाहिजे तो कार्बन पण याच्यातून मिळत जाईल आणि थोडासा नत्राची गरज असते तर ते त्या शेणखतातून त्याला मिळणार आहे. आणि असं करून आपण इथली जीवाणूची संख्या वाढवत जाणार आहे आणि या जमिनीला सशक्त करणार आहे. मग इथे कुठलेही झाडं लावले आपण तर काहीच अडचण येणार नाही. हळूहळू करून तर याचा pH खाली आला तर मग इतरही झाडं लावता येईल. पण आत्ता सुरुवातीला आपण सलाईन ट्रॅकमध्ये जी झाडं जास्त येतात जसे संत्रा येऊ शकतो चांगला, जांभूळ येऊ शकतं चांगलं, तर याचीच जास्त लागवड करणार आहे. हळूहळू नंतर इतर याची करू. धन्यवाद.